नमस्कार. झोपताय ना? झोपायलाच पाहिजे. रात्री कमीत कमी 7 ते 8 तास झोपायलाच पाहिजे. तर मी डॉक्टर मकरंद, मी ज्युनियर रेसिडेंट आहे सायकॅट्री डिपार्टमेंटमध्ये, जे की निम्हॅन्समध्ये आहे आणि जगात फेमस आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, त्याचे काय लक्षण असतात, काय कॉजेस असतात, त्याचबरोबर रिस्क फॅक्टर्स आणि ट्रीटमेंट ह्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर चला करूया सुरू. तर ऑटिझम म्हणजे काय? तर ऑटिझम हे दोन मेन सिम्पटमवर डिफाईन केलं जातं. पहिलं सिम्पटम म्हणजे इम्पेर्ड सोशल इंटरॅक्शन अँड कम्युनिकेशन, म्हणजेच सोशल इंटरॅक्शन फॉर्म होत नाही. लहान मुलांना आई वडील याचं रिलेशनशिप समजत नाही, मित्र फॉर्म करता येत नाहीत. त्याचबरोबर एक रिस्ट्रिक्टिव्ह टाईप ऑफ बिहेवियर, ॲबनॉर्मल टाईप ऑफ बिहेवियर त्याबरोबर असतं, जे मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढं सांगीनच. तर हा चाइल्डहूड न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. त्याचं मेन कॉज हे जेनेटिक कॉज आहे. त्याचबरोबर रिस्क फॅक्टर बरेच काही असू शकतात, जसं की फादरचं एज युजली मोर दॅन 50 इयर्स, मदरचं एज ड्युरिंग प्रेग्नन्सी मोर दॅन 40 इयर्स, ड्युरिंग प्रेग्नन्सी इन्फेक्शन होणे, रुबेला, सायटोमेगालो व्हायरस, त्याचबरोबर प्रीमॅच्युअर बर्थ, लो बर्थ वेट, असे काही रिस्क फॅक्टर आहेत ऑटिझमचे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे एक स्पेक्ट्रम आहे. त्यात माइल्ड सिव्हिअरिटी टू मॉडरेट सिव्हिअर अशी वाईड रेंज आहे आणि त्यात बरेच काही दुसरे डिसऑर्डर केले जातात, जसं की ऑटिस्टिक डिसऑर्डर, ॲस्पर्जर्स डिसऑर्डर. आणि तुम्ही बघितलाच असेल की माय नेम इज खान, त्यात शाहरुख खानला ॲस्पर्जर्स सिंड्रोम असतो. अजून एक हॉलिवूड मूवी आहे, सुंदर मूवी आहे रेन मॅन म्हणून. आणि बर्फी, त्यात प्रियंका चोप्राला ऑटिझम डिसऑर्डर असतो. तर ह्या सगळ्या मूवीमध्ये एक्सप्लेन युजली ऑटिझमबद्दल केलं आहे. तर ऑटिझमचे मेन सिम्पटम काय असतात ते आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. काय क्रायटेरिया असतो ते थोडं डिटेलमध्ये बघूया. तर सगळ्यात पहिलं असतं की डेफिशिएट्स इन सोशल इमोशनल रेसिप्रोसिटी. तर इमोशनल रेसिप्रोसिटीमध्ये इम्पेअरमेंट असतं, म्हणजेच नॉर्मली घरी कोणी हसत असेल, टी व्हीवर काहीतरी चांगलं होत असेल, तर युजली लहान मुलं ते रेसिप्रोकेट करतात, रिस्पॉन्ड करतात आणि स्वतः खुश होतात, स्वतः हसतात. जर भांडणं होत असतील, कोणी काही मारामारी करत असेल तर घाबरतात, रडतात. तर हे युजली ऑटिझम डिसऑर्डरमध्ये होत नाही, इमोशनल रिस्पॉन्स नसतो. त्याचबरोबर सोशल इंटरॅक्शन कमी असतं, कॉन्व्हर्सेशन स्वतःहून कधी सुरू करत नाहीत, आय टू आय कॉन्टॅक्ट नसतो. तर हा झाला पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया म्हणजे डेफिशिएट्स इन नॉन व्हर्बल कम्युनिकेटिव्ह बिहेवियर्स. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजेच लहान मुलं युजली सांगतात की मला कडेवर घ्या, हात असं करतात, दूध पाहिजे, पाणी पाहिजे, असं नॉन व्हर्बली ॲक्शननुसार सांगतात. तर हे जे ऑटिझम डिसऑर्डर असतो त्यात हे डिफिशियंट असतं. लहान मुलांना सांगता येत नाही, नॉन व्हर्बली कम्युनिकेट करत नाहीत, आय टू आय कॉन्टॅक्ट नसतो, बोलताना बॉडी लँग्वेज तेवढी डेव्हलप होत नाही. युजली दुसरं कोणी बोलत असेल तर पाठ दाखवणे किंवा इंटरेस्ट न घेणे आणि फेशियल एक्सप्रेशन न देणे, फेशियल एक्सप्रेशन कमी असणे. तर हा झाला दुसरा क्रायटेरिया. तिसरा क्रायटेरिया म्हणजेच डेफिशिएट्स इन डेव्हलपिंग, मेंटेनिंग अँड अंडरस्टँडिंग रिलेशनशिप्स. म्हणजे जसं की मी सांगितलं की रिलेशनशिप, आईवडिलांसोबत जो बॉन्ड, नवीन मित्रांसोबत मिक्स होत नाही, फ्रेंडशिप तयार करता येत नाही. तर हे झालं सोशल इंटरॅक्शन, सोशल रिलेशनशिप इम्पेअरमेंट. 3 क्रायटेरिया झाले. त्याचबरोबर रेस्ट्रिक्टेड टाईप ऑफ बिहेवियर, म्हणजेच एक ॲबनॉर्मल पॅटर्न ऑफ बिहेवियर. त्याचे काय काय क्रायटेरिया असतात ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे स्टिरियोटाइप्ड ऑर रिपिटेटिव्ह मोटार मुवमेंट्स. तर रिपिटेटिव्ह मोटार मुवमेंट असतात, जर गाडी असेल तर गाडीच्या चाकाबरोबर कंटिन्युअस खेळत राहणे, फ्लॅपिंग ऑफ हँड म्हणजे हात सारखं असं 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 करणे, काही ऑब्जेक्ट असेल तर त्याच्याबरोबरच कंटिन्युअस खेळत राहणे.
गाडी असेल नाहीतर दुसरे काही टॉईज असतील तर ते युजली जसे खेळतात तसं न खेळणे, लाईनमध्ये लावणे, एकावर एक टॉईज ठेवणे, खेळणी ठेवणे. आणि त्याचबरोबर इकोलेलिया म्हणजे जर समोरचा काही प्रश्न विचारत असेल, तुझं नाव काय आहे, तर तेच रिपीट करणे, तुझं नाव काय आहे, हे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. ह्याला म्हणतात स्टिरियोटाइप ऑर रिपिटेटिव्ह बिहेवियर. दुसरं क्रायटेरिया म्हणजे दुसरा सिम्पटम असतो की इन्सिस्टन्स ऑन सेमनेस, इनफ्लेक्झिबल ॲडरन्स टू रुटीन. म्हणजे एक रुटीन फिक्स असतं, त्यात काही बदल झाला की राग येतो, फ्रस्ट्रेशन होतं, इरिटेट होतात, रडू येतं, मारामारी करायला सुरू करतात. जर एक कोणती गोष्ट खायला आवडत असेल तर तीच दिवसभर खाणे. तर हे झालं इनफ्लेक्झिबल ॲडरन्स टू रुटीन. रुटीन चेंज करू वाटत नाही. तिसरं सिम्पटम म्हणजे हायली रेस्ट्रिक्टेड फिक्स्ड इंटरेस्ट्स दॅट आर ॲबनॉर्मल इन इंटेन्सिटी ऑर फोकस. म्हणजेच एका कोणत्या गोष्टीकडं एकदम हायली फोकस देऊन बघणे. जसं की जर घड्याळाचा आवाज असेल टिक टिक टिक, तर त्याकडं टक लावून बघणे. जर दुसरीकडून कोणी बोलवत असेल, जोरात आवाज येत असेल, तर त्याच्याकडं लक्ष जात नाही, ते घड्याळाच्या आवाजाकडेच फोकस करतात. जर कोणतं आवडतं गाणं असेल, टी व्हीवर कोणतं आवडतं कार्टून असेल, तर तेच कंटिन्युअस बघायचं, एकदम रिपिटेटिव्ह बघायचं. तर हे झालं तिसरं सिम्पटम. चौथं सिम्पटम म्हणजेच हायपर ऑर हायपो रिॲक्टिव्हिटी टू सेन्सरी इनपुट ऑर अनयुज्युअल इंटरेस्ट इन सेन्सरी आस्पेक्ट्स. म्हणजेच आता गरम आणि गार ह्यात युजली डिफरन्स कळत नाही. जर गरम नाही तर चटका बसला तर त्यांना सेन्सरी डेफिशिएट असतं, त्यांना कळत नाही. आणि स्पेसिफिक टेक्स्चर, साऊंड ह्याकडे अट्रॅक्शन असतं किंवा राग येतो. जर गाडीत कोणत्या बसवलं तर टेक्स्चर जर त्यांना आवडत नसेल तर राग येणं, रडणं, मारामारी करणे. तर हे काही रेस्ट्रिक्टिव्ह बिहेवियर, ॲबनॉर्मल पॅटर्न ऑफ बिहेवियर आपल्याला दिसून येतात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये. तर हे झाले सिम्पटम्स. आता ह्याची ट्रीटमेंट काय असते, तर ट्रीटमेंट ही फार स्पेसिफिक असते. अकॉर्डिंग टू द सिम्पटम्स, अकॉर्डिंग टू द सिव्हिरिटी ऑफ द सिम्पटम्स आपण ट्रीटमेंट देतो. त्या ऑटिझमबरोबर दुसरे काही कोमॉर्बिडिटीज असतात, ADHD, सीझर डिसऑर्डर, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. तर मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे फार्मॅकोथेरपी अवेलेबल आहे. त्याचबरोबर ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, ट्रेनिंग, फॅमिली थेरपी, फॅमिली सायको एज्युकेशन, हे वेरियस ट्रीटमेंट ऑप्शन आहेत, जे की आपण स्पेसिफिक सर्व पेशंटला डिफरंट असतात. तर लास्टला समराईज करायचं म्हटलं तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा युजली कॉज जेनेटिक असतो. वेरियस रिस्क फॅक्टर आहेत त्याला. त्याचं मेन सिम्पटम म्हणजे सोशल इंटरॅक्शन तयार करता येत नाही, सोशल इम्पेअरमेंट असतंय. त्याचबरोबर रेस्ट्रिक्टिव्ह टाईप ऑफ बिहेवियर, सम ॲबनॉर्मल टाईप ऑफ बिहेवियरल पॅटर्न दिसतो आपल्याला. आणि हे जी ट्रीटमेंट स्पेसिफिक असते, सिम्पटमनुसार आणि त्याच्या सिव्हिरिटीनुसार ट्रीटमेंट घेतली जाते. तर ही ओव्हरऑल समरी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची. तर जसं मी नेहमी सांगतो की प्रोफेशनलची हेल्प घ्या, सायकॅट्रिस्टची हेल्प घ्या. असे काही सिम्पटम आढळून येत असतील तर स्वतः डायग्नोज करू नका यूट्यूबवर बघून किंवा गुगल, नेट ह्याच्यावर भरपूर माहिती भेटते. पण प्रोफेशनल हेल्प घेतलेली कधीही चांगली आहे. तर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ह्या टॉपिकवर तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि कोणते दुसरे टॉपिक असतील तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये कळवू शकता. आणि कंटेंट आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि नोटिफिकेशन सुरू करा, कारण की नवीन व्हिडिओज जसे जसे येतील तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.